नमस्कार, मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक. हे आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 12व्या टप्प्यावर 12 सेशनमध्ये आपण आज जाणणार आहोत फूड्स इन डायबिटीजबद्दल. म्हणजेच काय की डायबिटीज लोकांनी कुठले फूड्स हे जास्त प्रमाणात घेऊ शकतात, कुठले फूड्स हे मॉडरेट क्वांटिटीमध्ये घ्यायला हवे आणि कुठले फूड्स हे अवॉइड करायला हवे. तर आज आपण जाणून घेणार आहोत फूड्स इन डायबिटीजबद्दल. ठीक आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला एनर्जी कुठून मिळते? फूडपासनं. न्यूट्रिशन आपल्याला मिळतं फूडपासनं. फूड्समध्ये काय काय येतं? आता कार्बोहायड्रेट्स येतात, प्रोटीन्स येतात, फॅट्स येतात, ज्याला मॅक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे काय की मायक्रोन्यूट्रियंट्स. म्हणजेच काय की विटॅमिन्स, मिनरल्स, ट्रेस एलिमेंट्स जे आपल्याला थोड्या क्वांटिटीमध्ये लागतात आपल्या शरीराला. ठीक आहे, तर आपण आता जाणून घेऊया की कुठले फूड्स डायबिटिक पेशंट्स जास्त प्रमाणात घेऊ शकतात, कुठले मॉडरेट क्वांटिटीमध्ये घ्यायला हवे आणि कुठले फूड्स हे अवॉइड करायला हवे, हे आता आपण जाणून घेऊया. सुरू करते मी तेलापासून. अर्धा लिटर तेल हे प्रत्येक व्यक्तीसाठी महिन्याला पुरेसा आहे. म्हणजे आता घरी 4 व्यक्ती आहेत, तर महिन्याचं राशन तेलाचं किती असलं पाहिजे? 2 लिटर तेल हे महिन्याला आलं पाहिजे घरी. पण आपण आणतो किती आहोत? 5 लिटर, 6 लिटर, जे खूप जास्त होतं आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे की बाबा अर्धा लिटर तेल हे एका व्यक्तीला महिन्याला पुरेसं आहे. ठीक आहे, ओके. आता पुढे आपण वळूया हिरव्या पालेभाज्यांकडे. आता हिरव्या पालेभाज्या म्हटल्यावर कुठल्या? मेथी आहे, तांदूळजा आहे, पालक आहे. हे भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. ह्याच्याने तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंट्स पण मिळतील, मिनरल्स पण मिळतील, विटॅमिन्स पण मिळतील. ठीक आहे, तर ह्याच्याने हे पण एवढं मात्र नक्की की जे किडनीचे पेशंट्स आहेत, ज्यांना क्रॉनिक किडनी डिझीज आहे किंवा जे डायलिसिसवर आहेत, किडनीच्या पेशंट्सनी मात्र डायटिशियनचाच सल्ला घ्यावा की बाबा कुठलं फूड्स ते खाऊ शकतात, कुठले नाही खाऊ शकतात, कारण त्यांच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स असतात. ठीक आहे, म्हणून त्यांनी डायटिशियनचाच सल्ला घ्यावा. बाकी जे डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांनी हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात घेऊ शकतात. बाकीचे जे फळभाज्या किंवा भाज्या आहेत जसं की वांगी आहे, कोबी आहे, फ्लावर आहे, दोडका आहे, ठीक आहे, भेंडी आहे, मग अजून दुधी भोपळा आहे, लाल भोपळा आहे, ते घेऊ शकतात, ते खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अजून काय? तर हे सगळे फळभाज्या मी जे सांगितले किंवा हिरव्या पालेभाज्या मी जे सांगितले ते तुम्ही खाऊ शकतात. पण ते कसं? आता तुम्ही म्हणाल की ते चपातीसोबत खायचं का भाकरीसोबत खायचं का नुसतं खायचं? तर ही आता आपली मराठी थाळी आहे. ठीक आहे, त्या मराठी थाळीमध्ये 50% एनर्जी तुमची कार्बोहायड्रेट्सपासून यायला हवी, 25% एनर्जी ही तुमची प्रोटीन्सपासून यायला हवी, 20 to 25% एनर्जी ही तुमची फॅट्सपासून यायला हवी. ठीक आहे, आणि तुमची थाळी कशी असली पाहिजे? आता एका 60 kgचा व्यक्ती आहे, ठीक आहे, ज्याची रोजची ॲक्टिव्हिटी मॉडरेट आहे, की म्हणजे ऑफिसला येणं जाणं, घरी थोडा एक्सरसाइज करणं, हालचाल करणं, ठीक आहे, अशी मॉडरेट ॲक्टिव्हिटी आहे. तर अशा व्यक्तीने जो 60 kgचा आहे, अशा व्यक्तीने त्याची प्लेट कशी असली पाहिजे? तर मी एका मराठी थाळीबद्दल सांगेन की 2 चपात्या किंवा मग 1 भाकर असली पाहिजे. मग ती भाकरी कुठलीही असू शकते, ती नाचणीची असू शकते, ज्वारीची असू शकते किंवा बाजरीची असू शकते किंवा ह्या तिघांचं मिक्सचर असू शकतं. ठीक आहे, हे असणार. मग हिरव्या पालेभाज्या तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. कडधान्य ज्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन्स मिळतं ते पण तुम्ही बऱ्याच प्रमाणात घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे मॉडरेट क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. अजून काय? तर तुम्ही 1 बोल कडचा घेणार आहात आणि मग एक एवढूसा भात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते.
एवढ्याच क्वांटिटीचा भात असला पाहिजे, त्याच्यावर थोडी डाळ असली पाहिजे. मग डाळ कुठली, मग ती तुरीची असो, मुगाची असो किंवा चण्याची असो किंवा कुठली डाळ असो, ती तुम्हाला चालू शकते. ठीक आहे. एवढं मात्र नक्की इम्पॉर्टंट आहे की बाकीची प्लेट जी आहे ती तुमची सलाडनी भरली पाहिजे. मग सलाडमध्ये काय येतं, तर काकडी येते, टमॅटो येतो, बीटरूटचे 2 स्लायसेस येतात, गाजरचे 2-3 स्लायसेस येतात. ठीक आहे. हे असे सलाडनी असलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा तुमचं जेवण सुरू करता तर सर्वात आधी सर्व सलाड खाऊन घ्यायचं. तर त्या सलाडनी काय होणार आहे, तुमचं पोट थोडं भरलं पण जाईल आणि जे नंतर तुम्ही चपाती, भाजी, डाळ, भात खाणार आहात त्याच्यामुळे जी शुगर जी वाढणार आहे ती एकदम अशी स्पाइक वाढणार नाही, तर ती हळूहळू हळूहळू अशी स्टेबल ह्याच्यात वाढत जाईल. ठीक आहे. स्टेबल रेंजमध्ये वाढत जाईल किंवा मग स्टेबल रेंजमध्ये नॉर्मल राहत जाईल अशी. ठीक आहे. सो असं आहे त्याचं महत्त्व. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सलाड हे जेवण सुरू करण्याच्या अगोदर, मग त्याला तुमच्या लंचला असो किंवा तुमच्या डिनरला असो, ते तुम्ही सलाड आधी घेतलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुमचं पोळी, भाजी, डाळ, भात हे सुरू केलं गेलं पाहिजे. भात हा दिवसातून एकदाच घ्यावा, 2दा घेण्याची गरज नाही आहे. आणि तो पण शक्यतो दुपारचा लंचला घ्यावा. ठीक आहे. सो ही होती तुमची मराठी थाळी, की एका डायबेटिक पेशंट्सची मराठी थाळी अशी असली पाहिजे. कशी, 2 चपात्या किंवा मग 1 भाकर. ठीक आहे. भाकर ज्वारीची असू शकते, बाजरीची किंवा नाचणीची किंवा मिक्सचर हे असू शकते, या सगळ्याचं पण एकच भाकर. मग नंतर हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, 1 बोल ह्याचा दह्याचा विदाऊट शुगर. ठीक आहे. एवढूसा भात, त्याच्यावर थोडीशी डाळ आणि बाकीचं सलाड, हे असं तुम्ही केलं पाहिजे. ही झाली मराठी थाळी. असं तुमचं लंच आणि डिनर असलं पाहिजे. आता दुसरं म्हणजे काय, की मला बरेचसे लोक विचारतात की बाबा नॉनव्हेज हे डायबिटीज व्यक्ती खाऊ शकते की नाही. तर खाऊ शकते, पण मटण अजिबात खाऊ नये. ठीक आहे. चिकन तुम्ही खाऊ शकता, फिश तुम्ही खाऊ शकता, एग तुम्ही खाऊ शकता, पण एगचं काय, पांढरं बल्क. ठीक आहे. फिश आणि चिकन तुम्ही मॉडरेट क्वांटिटीमध्ये घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण मटण हे कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे जाणणं. ठीक आहे. बरेचसे लोक विचारतात की दूध पिऊ शकतो की नाही. तर दूध तुम्ही हमखास पिऊ शकता, पण त्याची पण एक क्वांटिटी आहे. 1 कप दूध सकाळी, 1 कप दूध संध्याकाळी पुरेसं झालं एका 60 kg व्यक्तीच्या, ज्याला मॉडरेट ज्याची एक्सरसाइज आहे रोज. पण एखादी व्यक्ती जी स्ट्रेनस एक्सरसाइज करते, खूप स्पोर्ट्स पर्सन आहे, तर त्याला किती घेणं गरजेचं आहे ते एक रजिस्टर्ड डायटिशियनच व्यवस्थित तुम्हाला सल्ला देणार. ठीक आहे. ओके. तर आत्तापर्यंत आपण जाणून घेतलं तेलाबद्दल, हिरव्या पालेभाज्यांबद्दल. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी थाळी कशी असली पाहिजे, आपलं नॉनव्हेज तुम्ही घेऊ शकता नाही घेऊ शकत त्याच्याबद्दल मी बोलले. आता आपण बोलूया फळांबद्दल. फ्रूट्स कुठले, तर फ्रूट्स म्हणजे 6 फ्रूट्स हे तुम्ही अवॉइड केले गेले पाहिजे. ते म्हणजे कुठले, तर मँगो, चिक्कू, सीताफळ, अजून द्राक्ष, केळी आणि वॉटरमेलन. हे फ्रूट्स तुम्ही अवॉइड केले गेले पाहिजे, कारण ह्याचं ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, की हे फूड घेतलं तर तुमची साखर एकदम पटकन खूप वाढणार आहे. ठीक आहे. म्हणून हे फूड्स तुम्ही अवॉइड केले गेले पाहिजे. ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्सचा ह्या फूड्सचा खूप जास्त आहे. ग्लायसेमिक इंडेक्स मी पुन्हा सांगते म्हणजे काय, ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादं आपण फूड घेतलं तर त्या फूडनी आपली शुगर लेवल किती पटकन रेज होणारे वाढणार आहे, त्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. तर ह्या 6 फ्रूट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. हे फ्रूट्स तुम्ही अवॉइड केले गेले पाहिजे. तर बाकीची फळं तुम्ही खाऊ शकता, ती म्हणजे कुठले, मग ॲपल असो,
ऑरेंज असो, मोसंबी असो, पेर असो, किवी असो, ठीक आहे, किंवा जांभळं असो, पपईचे 2 स्लायसेस असो, टरबूजचे 2 स्लायसेस असो, किंवा डाळिंब असो, हे तुम्ही मॉडरेट म्हणजे मीडियम साईजचे तुम्ही खाऊ शकता. आणि दिवसाला 1 ते 2 फळ चालणार आहे, पण जेवल्यानंतर इमिजिएट खायचे नाही आहे. तर मिड मॉर्निंग, मिड इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजता, सकाळी 11, 11:30 वाजता तुम्ही हे फळं घेऊ शकता. ठीक आहे. तर आता दुसरं काय, तर दुसरं म्हणजे पेस्ट्रीज, बेकरी आयटम्स, पास्ता, जंक फूड, फॅटी फूड, रिफाईंड कार्बोहायड्रेट, मैदा, हे तुम्हाला सगळं अवॉइड करायचं आहे. ह्याच्याने काय होणार आहे, ह्याच्याने शुगर एकदम पटकन वाढणार आहे. ठीक आहे. आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं पण नाही. जे रिफाईंड आहे, जे प्रोसेस्ड आहे, ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, म्हणून ते अवॉइड करायचं आहे. ठीक आहे. आता अजून काय राहिलं, तर राहिलं आहे आपण मायक्रोन्यूट्रियंट्सबद्दल. तर मायक्रोन्यूट्रियंट्स तुम्हाला लिफी व्हेजिटेबल्समधनं मिळतात, ते फळांमधनं मिळतात ते. ठीक आहे. आणि आता राहिले बाकीचे काही मायक्रोन्यूट्रियंट्स. समज आता काही डायबेटिक पेशंट्समध्ये त्यांचे विटॅमिन डी लेवल्स चेक करू शकतात, विटॅमिन B12 लेवल्स चेक करू शकतात. ठीक आहे, की त्यांचं किती आहे ते प्रमाण. जर प्रमाण डेफिशियंट असाल तर ते डॉक्टर्स त्यांना बरोबर प्रिस्क्राईब करतील किंवा त्यांना डायटरी ॲडवाईस देतील की काय त्यांनी विटॅमिन B12साठी खावं, विटॅमिन डीसाठी खावं, हे त्यांना सांगतील. ठीक आहे. तर हे होतं सगळं आजचं डाएटबद्दल आपण बरंच काही आज जाणून घेतलं. तेलाबद्दल, हिरव्या पालेभाज्यांबद्दल, त्याच्यानंतर आहे मराठी थाळीबद्दल, त्याच्यानंतर फ्रूट्सबद्दल, दुधाबद्दल, नॉनव्हेजबद्दल, आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्सबद्दल. आणि आता बरेचसे लोक विचारतात की बाबा साखरेचा चहा आम्ही पित नाही, पण आम्ही गुळाचा चहा पितो, हा चालेल का? तर नाही. साखर इज इक्वल टू मध इज इक्वल टू गुळ. ठीक आहे. हे तिन्ही तुम्ही जर 15 ग्राम जरी घेतले तर तिन्ही ह्यानी एकदम एकसारखीच साखर वाढणार आहे. म्हटल्यावर शुगर इज इक्वल टू जॅगरी म्हणजेच गुळ इज इक्वल टू मध म्हणजेच हनी. ठीक आहे. ह्या तिघांनीही तुमची साखर वाढणार आहे. म्हटल्यावर तुम्ही साखरेचा चहा प्या किंवा गुळाचा किंवा मधाचा, हे याच्याने तुमची सेम अमाऊंटमध्ये शुगर वाढणार आहे. म्हणून हे तिन्ही अवॉइड करायचे आहेत. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे जाणणं. मग बरेचसे लोक विचारतात की आम्ही मेथीचे दाणे खाऊ शकतो का, आम्ही दालचिनी खाऊ शकतो का, आम्ही जांभूळचे बिया खाऊ शकतो का? तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने तुमचे शुगर लेवल्स थोडे कमी होतील, पण त्याच्यामुळे तुमचा डायबिटीस क्युअर होईल हे असं नसतं. ठीक आहे. ते तुम्ही लिमिटेड अमाऊंटमध्ये, मॉडरेट क्वांटिटीमध्ये थोडं घेऊ शकता तुम्ही, पण त्याच्यामुळे तुमचे शुगर लेवल्स थोडे कमी होतील, पण तुमचा डायबिटीस क्युअर होईल असं नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, तर बाबा मॅगी वगैरे, नूडल्स वगैरे खाऊ शकतात की नाही? तर ते नूडल्स वगैरे आहे जे मोस्ट ऑफ द टाईम आता बरेचसे ॲडव्हर्टाईजमेंट्समध्ये किंवा बरंचसं असं प्रचार केला जातो की आता गव्हाचं निघालं आहे, पण ते खरंच गव्हाचं असतं का, हे कितपत गव्हाचं असतं हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आधी नीट चेक करून घ्यावं आणि मगच फूड घ्यावं. ठीक आहे. तर आजची माहिती सगळी फूडबद्दल होती. डाएट मी असं म्हणणार नाही, कारण डायबिटीससाठी असा डाएट हा शब्द मी वापरणार नाही. तर फूड फॉर डायबिटीस पेशंट्स, फूड इन डायबिटिक पेशंट्स, न्यूट्रिशन फॉर डायबिटिक पेशंट्स, हे मी असं सांगेन. कारण त्यांना स्पेशली असा एकदम वेगळा डाएट असं नसतो. जे घरचे बाकीचे लोक खातात ते खाऊ शकतात ना. जसं मी तुम्हाला मराठी थाळी दाखवली, सेम फूड त्यांना पण बनवलं जाऊ शकतं. फक्त जे प्रमाण आहे ते त्यांचं किती असणार हे मी तुम्हाला सांगितलं. मॉडरेशन इज द की. तुम्ही किती प्रमाणात खाता आहात हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता एखादा भात घेतला तर त्याचं प्रमाण एवढं असलं पाहिजे असं नाही.
तर त्याचं प्रमाण असलं पाहिजे. ठीक आहे, ते जे एवढूसं असलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही चपाती घेताय, भाकरी घेताय, तर त्याचं पण प्रमाण असलं पाहिजे, ते किती घ्यायला पाहिजे. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज मॉडरेशन. मॉडरेशन इज द की. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवणं. प्रमाण हे सर्वात महत्त्वाचं. तुम्ही किती प्रमाणात खाता आहात ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे सगळं होतं आपलं फूडबद्दल माहिती, जे का डायबिटिक पेशंट्ससाठी खूप महत्त्वाची आहे. आता मी तुम्हाला सांगेल हायड्रेशनबद्दल. डायबिटिक पेशंट्सनी त्यांचं हायड्रेशन चांगलं ठेवायला हवा. वॉटर इनटेक हा जास्त असला पाहिजे. 3 लिटर ते 4 लिटर वॉटर हे रोज पिलं गेलं पाहिजे. म्हणजेच काय की 11 ते 12 किंवा 13 ग्लास पाण्याचे तुम्ही रोज घेऊ शकता. त्याच्याने काय होणार आहे की एक्सेस शुगर जर असेल बॉडीमध्ये तर ती लघवी वाटे बाहेर पडणार आणि अजून काय होणार तर आपल्या बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स आहेत ते नष्ट व्हायला पण मदत होईल. म्हणून डायबिटिक पेशंट्सनी त्यांचं हायड्रेशन, त्यांचा वॉटर इनटेक हा चांगला ठेवला गेला पाहिजे. तर ही होती सगळी माहिती डायबिटीज फूडबद्दल, डायबिटीज हायड्रेशनबद्दल. ठीक आहे, भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन थँक यू सो व्हेरी मच. थँक यू.